नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आहे आपल्या शेवग्या प्लॉटमध्ये. तर आजचा विषय काय, आपण 26 जानेवारीच्या दिवशी काय केलं होतं, याचा शेंडा छाटणी केली होती. तर त्याच्यानंतर आता परत आपण काय केलं, याचे फुटवे कसे आलेत तर ते दाखवणार आहे आता याच्या व्हिडिओच्या माध्यमात. तर इथं आपण पाहू शकता, हा आहे पहिला जो आपण शेंडा मारला होता, तर तो हा शेंडा आहे. त्याच्यानंतर याला परत हा 1 2, परत हा तिसरा फुटवा 4, आणि हा जो आला परत पहिलाच आहे, परंतु हा काय झाला मजबूत फुटवा तयार झाला. तर इथं हा एका फांदीचं झाले, ह्या दुसऱ्या फांदीचं तसंच आहे. याला इथून परत असा फुटवा आला. इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, आणि इकडं परत 4 आहे. असे 4 फुटवे आलेत. आणि याचा शेंडा आपण असा आहे. हा पहिला शेंडा मारलेला होता हा. आणि याच्यानंतर परत याचं ह्या फांदीचंही तसंच आहे. आता प्रत्येक झाडाला तसंच आहे. तर शेंडा मारत असताना आपण काय सांगितलं होतं की थोडासा जाड मारायचा, जेणेकरून काय होतं, आता त्यावेळेस आपण पाहायला गेलं तर एवढं लहानसं असं म्हणजे फांदी होती. आता ही फांदी काय झाली, म्हणजे पान जे आहे तर ते मजबूत झाले आहेत. तर ते मजबूत होत असताना काय होतं, जे येणारा नवीन फांदी आहे तर ती थोडी लेट, किंवा त्याला तेवढी ताकद राहणार नाही. कारण की हे जे पूर्ण खाद्य आहे ते आपल्या ह्या ब्रँचेसला जास्त हे जे ब्रँचेस आहेत सुरुवातीच्या शेंड्यामधून जे येतात, आता तुम्हाला एक ह्याच्यात दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये आपण काय केलं होतं, असा शेंडा मारला होता. त्याच्यामध्ये ही जी फांदी होती त्यावेळेस अशी लहान होती. ही जर फांदी त्यावेळेस जर इथून आपण परत ही ठेवली असते, अशी फांदी 1 2 अशा जर फांद्या ठेवल्या असत्या ह्या, तर काय झालं असतं, ह्या फांद्या परत अशा मोठ्या झाल्या असत्या, आणि जे काय अन्नद्रव्य आहेत तर ती परत त्याच्यामध्ये जास्त शोषली गेली असते, आणि झाडाची हाईट जी आहे आपली त्या अजून थोडी वाढली असते. तर तसं न करता काय करायचं, आपल्याला शेंडा मारते वेळेस त्याची थोडीशी काळजी घ्यायची. आता प्रत्येक झाड तसंच आहे. इथं आता सर्व झाड तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही वेळेअभावी, कारण व्हिडिओ परत जास्त मोठा होईल. तर इथेही पाहू शकता आपण 1 2 3, आणि इकडच्या बाजूला परत आतल्या बाजूला हे 4. त्याला 4 आलेले आहेत. याला पण तसंच आहे, 1 2 3 4 असे, म्हणजे एका याला साधारण 3 4 3 4 जे आहेत तर ते फुटवे निघाले आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, पहिला 1 होता, एकानंतर 2, एकानंतर एकाच्या 3 झाले, 3च्या परत आता प्रत्येकाला परत 3 ते 4 फुटवे आले आहेत. म्हणजे एका झाडाला कमीत कमी 9 10 फांद्या आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं काय होतं, आपल्या सुरुवातीच्या काळात मी नेहमी सांगत आलो की आपल्याला फक्त झाड जे आहेत तर ते सुरुवातीच्या 1 वर्षभराच्या काळामध्ये जे आहे तर ते व्यवस्थित सेटल करायचं आहे. परत आपण ज्यावेळी छाटणी करेल तर त्यावेळेस ते काय आहे, परत त्याला जास्त फांदे येणार आहे. कारण झाडाचं खोड जर मजबूत झालं तर तेच तेवढं परत पर्यंत काय होणार आहे, तर ते मोठं होणार आहे. तर ही आजची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.